नमस्कार मित्रांनो, मी सुरेश सावंत आणि आपण पाहत आहात आनंद यात्रा. मित्रांनो, मागच्या भागामध्ये आपण योगशास्त्रातील साधनपादाच्या पहिल्या सूत्राची थोडक्यात माहिती घेतली होती. आज आपण समाधीपादामधील दुसरं सूत्र पाहणार आहोत. सूत्र असं आहे, योगः चित्तवृत्ती निरोधः. या सूत्रामध्ये पतंजलींनी योगाची व्याख्या सांगितलेली आहे. योग म्हणजे काय? हा जो एक शब्द आहे योगः चित्तवृत्ती निरोधः, त्याची फोड योगः अधिक चित्त अधिक वृत्ती अधिक निरोध अशा प्रकारे केलेली आहे. म्हणजे योग म्हणजे मनातील भावभावनावर विचारावर नियंत्रण ठेवणं. योगः म्हणजे योग, चित्त म्हणजे मन, वृत्ती म्हणजे मनाचा कल, मनाची टेंडन्सी, मनाची प्रवृत्ती, आणि निरोधः म्हणजे नियंत्रण. निरोधः म्हणजे विरोध नाही, नियंत्रण. मन जर योग्य प्रकारे वागत असेल तर त्याला तसं वागू द्यायचं, चुकीचं वागत असेल तर चुकीचं वागून त्याला चालणार नाही अशी समज देऊन योग्य प्रकारे वागायला भाग पाडायचं. याचा अर्थ नियंत्रण. निरोध, निरोध म्हणजे विरोध नाही, हे आपण प्रामुख्याने लक्षात ठेवायला हवं. आता ही जी योगाची व्याख्या पतंजलीने सांगितली, योगः चित्तवृत्ती निरोधः, ही कशासाठी सांगितलेली आहे? आपल्या सगळ्यांना आता माहीत झालं आहे की योग म्हणजे हे मनाचं शास्त्र आहे, मनावरती नियंत्रण ठेवण्याचे शास्त्र आहे. आणि हे मनातील नियंत्रण अशासाठी ठेवायचे आहे की मानवी मनात दिवसभरात अनेक विचार येत असतात. शास्त्रज्ञांच्या मते मानवी मनामध्ये दिवसभरात 50,000 ते 60,000 विचार येत असतात. इतक्या प्रचंड संख्येने विचार मनामध्ये चालू असतात. एक विचार संपला की दुसरा येतो, दुसरा एक आला की तिसरा येतो. असे सतत विचारांची लाट आपल्या मनामध्ये चालू राहते. आणि आजूबाजूच्या परिस्थितीनुसार वेगवेगळे विचार, वेगवेगळ्या भावना मानवी मनामध्ये सतत निर्माण होत असतात. आणि ह्या परिस्थितीनुसार मनात येणाऱ्या विचारानुसार आपली पंचज्ञानेंद्रिय, आपली पंचकर्मेंद्रिय ही कार्य करत असतात. म्हणजे मानवी मन हे आपल्या पंचज्ञानेंद्रियांना आणि पंचज्ञानेंद्रियांना हे प्रवृत्त करत असतं. पंचज्ञानेंद्रिय म्हणजे ज्या इंद्रियाद्वारे आपल्याला बाह्य जगतातील ज्ञान प्राप्त होते. ती इंद्रिय आपल्या सगळ्यांना माहिती आहेत. नाक, कान, डोळे, जीभ, त्वचा, ही पंचज्ञानेंद्रिय बाह्य जगतातील ज्ञान ग्रहण करून मनाकडे आणत असतात. आणि त्याचबरोबर पंचकर्मेंद्रिय म्हणजे दोन्ही हात, पाय, शिश्न इत्यादी ज्या गोष्टी आहेत त्यांना पंचकर्मेंद्रिय म्हटलेली आहे. मनात विचार आल्यानंतर ही पंचकर्मेंद्रिय कार्यप्रवृत्त होतात. म्हणजे घटना कशा घडतात पहा. या पंचज्ञानेंद्रियाद्वारे जे काही ज्ञान निर्माण होतं त्यानुसार आपल्या मनामध्ये भावना निर्माण होतात. आणि त्या भावनांच्या पूर्तीसाठी आपली पंचकर्मेंद्रिय काम करत असतात. म्हणजे थोडक्यात ही जी पंचज्ञानेंद्रिय आहेत, ही पंचज्ञानेंद्रिय मनाला आणि कर्मेंद्रियांना कोणतंही कार्य करण्यासाठी भाग पाडत असतात. जर मनावर नियंत्रण आलं तर आपल्याला
चांगलं काय वाईट काय हे जे ज्ञान बुद्धीद्वारे होत असतं, ते ज्ञान झाल्यानंतर मन ताब्यात असेल तर आपण ज्या चुकीच्या गोष्टी आहेत त्या करणार नाहीत, योग्य त्याच गोष्टी करू. म्हणजेच आपण आपल्या मनाचं नियंत्रण प्राप्त करू शकू, मनावरती नियंत्रण आणू शकू. ह्या चित्तवृत्तींचा निरोध जर साधला आपण, चित्त म्हणजे मन, वृत्ती म्हणजे मनातील भावभावना, निरोध म्हणजे नियंत्रण, हे जर आपण साध्य केलं तर आपलं जीवन निश्चित सुखी होणार आहे. मनातील भावभावनानुसार, बाहेरील परिस्थितीनुसार आपलं मन कार्य करत असतं आणि तसं ते पंचकर्मेंद्रियांना भाग पाडत असतं. ह्या मनावरती योगाच्याद्वारे निश्चित नियंत्रण प्राप्त करता येतं. आपल्या बुद्धीला चांगलं वाईट याचं ज्ञान असतं आणि ही बुद्धी मनाला त्यानुसार गाईड करत असते. परंतु मन जर नियंत्रणात नसेल तर हे चंचल मन आपल्या बुद्धीचं ऐकत नाही आणि नको त्या गोष्टी करतं आणि मानवी जीवन दुःखात ढकलून देत असतं. हा निरोध म्हणजे अनेकांना विरोध असं वाटतं. कुठल्याही गोष्टीला विरोध करणं म्हणजे निरोध नाही. निरोध म्हणजे ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या घडू देणं आणि ज्या चुकीच्या गोष्टी आहेत त्यावर नियंत्रण प्राप्त करणं. हा निरोध जर आपण साधला, नियंत्रण जर केलं तर निश्चितपणे आपलं जीवन हे आनंदी यात्रा बनू शकतं, आनंदी होऊ शकतं. चंचल मनावर यासाठी ताबा मिळवण्यासाठी योगामध्ये अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्यामध्ये सुरुवातीला यम सांगितलेले आहेत, नियम सांगितलेले आहेत, आसनं सांगितलेली आहेत, प्राणायाम आहे, प्रत्याहार आहे, धारणा आहे, ध्यान आहे आणि सगळ्यात शेवटी समाधी सांगितलेली आहे. आता हा योग चित्तवृत्ती निरोध जो सांगितलेला आहे तो कसा साधायचा? कारण मानवी मन हे अत्यंत चंचल आहे आणि ह्या चंचल मनावरती ताबा मिळवणं खूप कठीण आहे. एखादी गोष्ट आपल्याला दिसते तर ती गोष्ट आपल्याला पकडता येते आणि आपल्या मनाप्रमाणे त्या गोष्टीला किंवा त्या वस्तूला वागवता येतं. परंतु हे मानवी मन दृश्य नाहीच आहे, त्यामुळे त्याला शोधायचं कुठं, त्याला पकडायचं कसं, हा फार मोठा प्रश्न पडलेला आहे. मन आहे हे सर्वजण मानतात, पण मन नेमकं कुठं आहे याची अनेकांना माहिती नाही. मानवी मन हे मानवी शरीरातील प्रत्येक पेशीमध्ये असतं आणि हे पेशीमधलं मन हे निरनिराळ्या प्रकारचा विचार करत असतं. मानवी मन हे अत्यंत चंचल आहे हे अनेक संतांनी सांगितलेलं आहे. बहिणाबाईसारख्या कवयित्रीने मानवी मनाचं फार सुंदर वर्णन केलेलं आहे. आपल्याला त्यांची ती कविता माहिती असेल, मन वढाय वढाय. रामदासांनी मनावरती नियंत्रण आणण्यासाठी, मनाचा स्वभाव विशद करण्यासाठी मनाचे श्लोक लिहिलेले आहेत. संत कबीरांनी सुद्धा मनावरती अनेक दोहे लिहिलेले आहेत. जगातील जो सर्वश्रेष्ठ ग्रंथ आहे भगवद्गीता, त्यामध्ये सुद्धा मनावरती नियंत्रण कसं आणावं हे सांगितलेलं आहे. भगवद्गीता हा ग्रंथ जगातील सर्वश्रेष्ठ ग्रंथ म्हणून आजही समजला जातो. त्यामध्ये जे सांगितलेलं आहे ते सर्व त्रिकालाबाधित सत्य आहे. पूर्वी सत्य होतं, आताही आहे आणि नंतरही राहणार आहे. अशा सर्व सत्य गोष्टी गीतेमध्ये सांगितलेल्या आहेत. आणि त्या गीतेमध्ये ज्या वेळेला अर्जुन युद्धाला समोर उभा राहतो त्यावेळेला त्याच्या मनात अनेक शंका निर्माण होतात. युद्धात समोर असलेले आपले बंधू, नातेवाईक
यांना पाहून तो घाबरतो, मन त्याचं अस्थिर होतं आणि तो कृष्णाला सांगतो, अरे बाबा, हे सगळे माझे समोर जे आहेत हे नातेवाईकच आहेत, यांना मी कसं मारू? माझं मन चंचल झालेलं आहे, माझ्या हातातून माझं धनुष्य गळून पडत आहे, माझी गात्र शिथिल होत आहेत. परंतु त्याच वेळेला तो श्लोक रूपाने श्रीकृष्णाला विचारतो, चंचलम ही मन कृष्ण प्रमाथी बलवदृढम, तस्य आहे भयग्रस्त झालेला आहे. यासाठी हा जो तू मला उपदेश करीत आहेस, तो उपदेश मी आचरणात आणू शकत नाही. प्रथम तू मला हे चंचल मन स्थिर कसं करायचं याचा उपाय सांग आणि नंतर तुझी पुढची गीता सांग. कारण माझं मन अस्थिर असताना, चंचल असताना तू कितीही मला प्रबोधन केलं, चांगल्या गोष्टी केल्या, सांगितल्या, तरी त्या मी आचरणात आणू शकणार नाही. मला अगोदर माझं चंचल मन नियंत्रण करण्याचा उपाय सांग. आता भगवान श्रीकृष्ण यांना योगेश्वर म्हटलेले आहे. त्यांनी अर्जुनाच्या 2 ओळीच्या एका श्लोकाचं उत्तर एका ओळीच्या अर्ध्या श्लोकात दिलेले. काय म्हणतात भगवान श्रीकृष्ण? अर्जुनाने प्रश्न विचारला आहे, चंचल ही मन कृष्ण प्रमाथी बलवदृढम, तस्याहम निग्रहम मन्ये वायोरिव सुदुष्करम. भगवान श्रीकृष्ण त्याला सांगतात, असंशयम महाबाहो मनो दुर्निग्रहश्चलम, अभ्यासेन तू कौंतेय वैराग्येनेच गृह्यते. म्हणजे काय? हे अर्जुना, तू जे म्हणतोय की माझं मन अत्यंत चंचल आहे, ठीक आहे, नो डाऊट, मन चंचलच आहे, ॲक्सेप्टेड. पण ह्या चंचल मनावरती तुला ताबासुद्धा मिळवता येऊ शकतो. कसा मिळवता येऊ शकतो? पुढे त्यांनी सांगितलं आहे, अभ्यासेन तू कौंतेय. कौंतेय म्हणजे अर्जुनाचं नाव आहे. अभ्यासाच्या द्वारे तू तुझं मन नियंत्रणात आणू शकशील. आणि नुसता अभ्यास नाही, अभ्यासेन तू कौंतेय वैराग्ये नच गृह्यते. अभ्यास आणि वैराग्य या 2 गोष्टीवर तू तुझं मन नियंत्रणात आणू शकशील. आता हे अभ्यास म्हणजे काय? आता भगवान श्रीकृष्णांची जी गीता आहे ती 18 अध्यायात आहे आणि त्यामध्ये 700 श्लोक आहेत. आणि प्रत्येक अध्यायाच्या शेवटी योग शब्द आलेले आहे. हा जो योग आहे, हा योग श्रीकृष्णाने 18 अध्यायात सांगितलेला आहे. प्रत्येक अध्यायाच्या शेवटी योग हा शब्द आलेला आहे. पहिले 6 अध्याय कर्मयोगाचे आहेत, पुढचे 6 अध्याय भक्तियोगाचे आहेत आणि शेवटचे 6 अध्याय ज्ञानयोगाचे आहेत. म्हणजे भगवान श्रीकृष्णांचं सुद्धा म्हणणं आहे की योगाच्या द्वारे आपण आपलं चंचल मन नियंत्रणात आणू शकतो. मी मागे सांगितल्याप्रमाणे भगवद्गीतेतील प्रत्येक श्लोक हा त्रिकालाबाधित सत्य आहे. पूर्वी होता, आजही आहे आणि पुढेही राहणार आहे. भगवान श्रीकृष्णांनी अभ्यासाच्या बरोबर वैराग्य सांगितलेले. आता हे वैराग्य म्हणजे काय? वैराग्य म्हणजे अंगाला राख फासून जंगलात किंवा हिमालयात जाणं नव्हे, तर वैराग्याचा खरा अर्थ आपली जी कर्तव्य आहेत, जी जबाबदारी आहे, ती उत्कृष्टपणे पार पाडायची. जे काय आपलं काम असेल, जे काय आपलं कर्तव्य असेल, जे नेमून दिलेलं काम असेल, ते निष्ठेने करायचं, आवडीने करायचं, आनंदाने करायचं, परिपूर्णरित्या करायचं. परंतु त्यापासून मला काय मिळेल हा विचार करायचा नाही. कुठल्याही फळाची अपेक्षा न ठेवता काम करायचं.
आता वरवर पाहिल्यानंतर आपल्याला हे चुकीचं वाटेल. जर आपण काही समोर उद्दिष्ट न ठेवता काम केलं तर काय उपयोग आहे त्याचा? आपल्याला काहीतरी उद्दिष्ट पाहिजे, आपण केलेल्या कर्मापासून आपल्याला काहीतरी मिळालं पाहिजे. परंतु आणखीन एक सिद्धांत असा आहे की तुम्ही कर्म केल्यानंतर फळ हे मिळणारच. तुम्ही जरी नको म्हटले तरी ते फळ तुम्हाला मिळणारच. चांगलं कर्म चांगलं फळ, वाईट कर्म वाईट फळ, हा सिद्धांत ठरलेला आहे. त्यामुळे तुम्ही जे कर्म करताय, ज्या प्रकारे करताय, जसं करताय तसं तुम्हाला फळ हे मिळणारच. त्याला पर्याय नाही. आणि जर हे फळ मिळणार असेल तर आपण विचार करत कशाला बसायचं? त्याची वाट पाहत कशाला बसायचं? त्याची अपेक्षा कशाला करायची? अपेक्षा केल्यामुळे आपला दुहेरी तोटा होतो. अपेक्षा केल्यामुळे आपण जे कर्म करत आहात त्या कर्मामध्ये पूर्ण एकाग्रता निर्माण होत नाही. मन द्विधा होतं, त्रिधा होतं. मनाच्या शक्ती विकेंद्रित होतात आणि विकेंद्रित झाल्यामुळे आपल्याला आपलं कार्य व्यवस्थित करता येत नाही. जर मन एकाग्र असेल तर कुठलंही काम चांगलं होतं आणि मन जर एकाग्र नसेल तर चांगलं काम, सोपं कामसुद्धा बिघडू लागतं. म्हणून भगवान श्रीकृष्णाने सांगितले की फळाची अपेक्षा न ठेवता कर्म करायला पाहिजे, अभ्यास करायला पाहिजे आणि वैराग्य वृत्ती ठेवायला पाहिजे. अशा वृत्तीने आपण जर काम केलं तर निश्चितच आपल्याला चांगली फळं आपल्या जीवनात उपभोगता येतील. म्हणून पतंजलीने सांगितले योगः चित्तवृत्ती निरोधः. योग म्हणजे मनावरती नियंत्रण ठेवणे, मनातील विचारावर, भावभावनावरती नियंत्रण ठेवणे. आपण आज इथे थांबूया. पुढच्या भागात आपण पुढील सूत्राचं विशेष माहिती जाणून घेणार आहोत. धन्यवाद.